निवडणूक कायद्यामध्ये सुधारणा होणार अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास कोर्टात आव्हान देण्यात आलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसंबंधित आव्हान देण्यात आलं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसंबंधित आता कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही। निवडणूक कायद्यात सुधारणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळाला होता। ज्या निवडणुकीच्या तारखा आहेत त्या देखील पुढे ढकलण्यात आल्या, मतदानाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या। ह्या सगळ्या गोंधळानंतर आता एक जो नियम आहे तो काढण्यात आलेला आहे आणि तो असा आहे की जर अर्ज छाननी झाली तर त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचं न्यायालयात तुम्हाला आव्हान देता येऊ शकत नाही। अशा पद्धतीचा नियम जो आहे तो आता नवीन लागू करण्यात येणार आहे। त्याचं कारण जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन घातलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो अतिरिक्त आरक्षण असल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा जर कोणी न्यायालयात गेलं तर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला कुठेतरी खीळ बसते आणि एक मोठा गोंधळ निर्माण होतो। हे सगळं आपण आता देखील बघितलं। त्याच्यानंतर सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती आणि हे सगळं टाळण्यासाठी निवडणूक आयोग असेल किंवा ज्या पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टींना खीळ बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतो। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।